मित्रांनो, तुम्ही जो चार्ट बघताय ना, तो अल्गोरिदम आहे हे आधी समजून घ्या. तो चार्ट कोडिंगमुळे तयार झालेला आहे. तुम्हाला वाटते की बाबा मी असं करेन तसं करेन, तुम्ही रोबोटवर स्पर्धा करताय. आणि हे लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळी ट्रेड घेता त्यावेळी ट्रेड घेतल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये इमोशन्स क्रिएट होत असतील तर तुम्ही इमोशनल ट्रेडर आहात, हे आधीच मी सांगितलेलं आहे. आता ते कसं ओळखायचं की आपण इमोशनल ट्रेडर आहे की नाही. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही एखाद्या सेटअपवर ट्रेड करता, तो सेटअपचा टार्गेट डन होण्यासाठी मिनिमम 4 ते 5 कॅन्डल लागणार आहेत. आणि त्या 4 ते 5 कॅन्डलवर तुमचं लक्ष कशा पद्धतीनं तुम्ही देता ह्याच्यावर तुम्ही इमोशनल ट्रेडर आहे की नाही ते ठरतं. मित्रांनो, कुठलीच कॅन्डल डायरेक्ट पटपट ग्रीन होत नाही. ती ग्रीन होते, थोडी रेड होते, मग पॉज घेते. असं करत करत ती जी टाइम फ्रेम तुम्ही यूज करताय, आता 5 मिनिटं तुम्हाला ती कॅन्डल ऑब्झर्व करायला लागणार आहे. ती रेड बनते, खाली जाते, मग पुन्हा वरती जाते. ही जी प्रोसेस आहे ना बघण्याची, ती खूप डिफिकल्ट असते आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपला इमोशनल डिसबॅलन्स होतो. आता नवीन जो ट्रेडिंगमध्ये आला त्याने बॅक टेस्टिंग केलेलं असतं बंद कॅन्डलवर, आणि ज्यावेळी तो ट्रेड करतो, ट्रेड केल्यानंतर रिअल कॅन्डल चालू असते, ती कॅन्डलची मोमेंटम चालू असते आणि ती मोमेंटम प्रत्येकाला बघवत नाही. मनामध्ये भीती निर्माण होते, पॅनिक मोड क्रिएट होतो, आधी मध्ये एक्झिट मारतो. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? ती कॅन्डल बघण्याची सवय नसल्यामुळे. आता बरीच जण म्हणतात आमच्याकडे कॅपिटल नसतं त्यावेळी टार्गेट टर्न होतं, आणि ज्यावेळी कॅपिटल येतं त्यावेळी आमचा लॉसेस होतो. लॉसेस होण्यामागचं कारण काय? मित्रांनो, तुम्ही ज्यावेळी ट्रेड एक्झिक्यूट करता त्यावेळी तुमच्या इमोशनल पण एक्झिक्यूट करता. तुमच्या इमोशन त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही फेअर क्रिएट करता, मग तुमचं मन वेगवेगळं विचार करतं, तुम्ही मध्येच एक्झिट घेता. बरीच जण लॉस जास्त होल्ड करतात, प्रॉफिट होल्ड करत नाहीत. का? तर आलेला पण प्रॉफिट जाईल असं त्यांना वाटतं. मग अशा लोकांनी काय केलं पाहिजे? रिस्क रिवॉर्ड फिक्स ठेवला पाहिजे. 1:1, एक तर टार्गेट किंवा स्टॉप लॉस. अशानं तुमची सायकोलॉजी बिल्डअप होणार आहे. मित्रांनो, या बारीक सारी गोष्टी आहेत, परंतु एक लक्षात घ्या, तुमचं टार्गेट डन होण्यासाठी किंवा स्टॉप लॉस हिट होण्यासाठी मिनिमम 4 ते 5 कॅन्डल लागणार आहेत. त्या 4 ते 5 कॅन्डल बघण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असेल तरच तुम्ही ट्रेडर बनू शकता. कारण का कॅन्डल बघणं, प्रॉफिट लॉस बघणं हे कुणाला पण जमत नाही. त्यामुळे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिस करायची असेल तर ती कॅन्डल बघण्याची करा. कारण कॅन्डलची सायकोलॉजी समजणं खूप गरजेचं आहे. कॅन्डल सरळ सरळ कधीच ग्रीन बनत नाही किंवा कॅन्डल सरळ सरळ कधीच रेड बनत नाही. ती प्रोसेस आहे. कॅन्डल वर खाली होते, पुल बॅक करते, स्क्रीन होते. ह्या सगळ्या गोष्टी करत करत तुमच्या टार्गेटपर्यंत जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला ते कॅन्डलचं ऑब्झर्वेशन लाईव्ह बघणं आणि स्वतःला ते बघताना कंट्रोलमध्ये ठेवणं, आपल्या इमोशनला ओव्हरकम करणं, ह्या सगळ्या गोष्टी जमल्या की हळूहळू तुम्हाला ट्रेडिंग जमणार आहे. आणि ट्रेडिंग म्हणजे माइंडसेट आहे. तो माइंडसेट हा चार्ट बघून तोही लाईव्ह आणि ट्रेड घेऊन बिल्डअप होणार आहे. तुम्हाला रिअल ट्रेड करून ट्रेडिंग सायकोलॉजी डेव्हलप होणार आहे. पेपर ट्रेडिंग करून जमणार नाहीये. पेपर ट्रेड म्हणजे मॅचचे हायलाईट आहे आणि रिअल ट्रेडिंग म्हणजे लाईव्ह क्रिकेट आहे. ह्यातला फरक तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हायलाईटमध्ये मजा नसते, परंतु लाईव्ह क्रिकेटमध्ये एक जरी 4 गेली तर आनंद होतो, एक जरी विकेट गेली तर दुःख होतं, कारण का तिथे इमोशन्स असतात. त्याच पद्धतीनं ट्रेडिंग आहे.